Welcome students. In this video we will see the new topics. Name is using uninterrupted power supply units online and offline. In this video we can use the uninterrupted power supply units for online electrical services as well as offline electrical services. बघा मग आता अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय युनिट्स कुठले कुठले आहेत ते ऑनलाईन कुठले युनिट्स यूज करतो आपण आणि ऑफलाईन कुठले युनिट्स यूज केले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मग अन अनइंटरप्टिबल पॉवर सप्लाय और अनइंटरप्टिबल पॉवर सोर्स म्हणजे यूपीएस. तुम्ही बघितलं असेल मल्टिपल कम्प्युटर सिस्टीम असतात, 4 किंवा 5-6 सिस्टीम असतील. जेव्हा लाईट नसते तेव्हा त्याला काय केलं जातं, एखाद्या यूपीएसला कनेक्ट केलं जातं. म्हणजे तो यूपीएस म्हणजे बॅटरी बॅकअप असू शकतो किंवा एखाद्या इलेक्ट्रिसिटीला जेव्हा लाईट असते त्या इलेक्ट्रिसिटीला कनेक्ट केलेला यूपीएस असू शकतो. म्हणून त्याला म्हटलं आहे आपण अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय युनिट्स ऑनलाईन अँड ऑफलाईन. बघा मग UPS is an electrical apparatus that provides emergency power to a load when the input power source or mains power fail. म्हणजे काय, हा काय करतो यूपीएस काय करतो किंवा अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय काय करतो, जरी आपली लाईट गेली, इमर्जन्सी पॉवर एखादी पॉवर गेली, लाईट गेली तर तो काय करतो ॲज लाईक इन्व्हर्टर काम करतो. म्हणजे तो लगेच स्वतःचा पॉवर चालू करतो. मग बघा अ यूपीएस डिफर्स फ्रॉम अन ऑक्झिलरी और इमर्जन्सी पॉवर सिस्टीम और स्टँड बाय जनरेटर इन दॅट इट विल प्रोव्हाइड नियर इन्स्टॅनियस protection from input power interruptions by supplying energy stored in batteries, super capacitors or flywheels. म्हणजे काय, जी काय एखादी जसं आपण इन्व्हर्टरला चार्जिंग करून ठेवतो लाईट आल्यावर आणि लाईट गेल्यावर त्याचा आपण यूज केला जातो, तसंच हा यूपीएस काय आहे, याची एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते बॅटरीजच्या फॉर्ममध्ये किंवा सुपर कॅपॅसिटर्समध्ये किंवा फ्लायव्हील्समध्ये. आणि जेव्हा आपल्याला इमर्जन्सी पॉवरची गरज असेल तेव्हा आपण त्या पॉवरला यूज करू शकतो. बघा अजून हा यूपीएस कशासाठी वापरला जातो. द ऑन बॅटरी रन ऑफ most uninterruptible power sources is relatively short, only a few minutes, but sufficient to start a standby power source or properly shut down the protected equipment. It is a type of continual power system. म्हणजे काय, ऑन बॅटरी म्हणजे आपल्या मोबाईलचंच एक्झाम्पल घेतलं तर आपण मोबाईल चार्जिंग करून ठेवला तर तो आपण यूज करू शकतो जोपर्यंत त्याची पॉवर जात नाही तोपर्यंत. म्हणजे हे काय झालंय, हा एक आपला ऑफलाईन अनइंटरप्टेबल पॉवर सोर्स झाला. मग बघा अ यूपीएस इज अ टिपिकली यूज टू प्रोटेक्ट हार्डवेअर. यूपीएस कशासाठी यूज केला जातो, इलेक्ट्रिसिटी थ्रू टू प्रोटेक्ट हार्डवेअर सच एज कम्प्युटर्स, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स अँड अदर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फेअर अँड अनएक्सपेक्टेड पॉवर disruptions could cause injuries, fatalities, सिरियस बिझनेस डिस्ट्रप्शन्स और डेटा लॉस. म्हणजे बँकेमध्ये किंवा एखाद्या डेटा सेंटर्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा यूपीएस यूज केले जातात. जेव्हा लाईट जाते तेव्हा हे यूपीएस ऑटोमॅटिकली चालू होतात आणि इमर्जन्सी पॉवर सप्लाय केला जातो. बघा आता इथे ऑनलाईन यूपीएस काय आहे आणि ऑफलाईन यूपीएस काय आहे आपण ते शिकूया. बघा ऑनलाईन त्याला दुसरं नाव आहे डबल कन्व्हर्जन यूपीएस. ऑनलाईन यूपीएस म्हणजे काय, डबल कन्व्हर्जन यूपीएस. इन अन ऑनलाईन यूपीएस द बॅटरीज आर ऑलवेज कनेक्टेड टू द इन्व्हर्टर. म्हणजे ह्या यूपीएसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कशाला कनेक्टेड असते, इन्व्हर्टरला कनेक्टेड असते, लाईटला आणि इन्व्हर्टरला. इथे ऑलवेज कनेक्टेड टू द इन्व्हर्टर सो दॅट नो पॉवर ट्रान्सफर स्विचेस आर नेसेसरी. म्हणून हिला काय आहे, पॉवर ट्रान्सफर स्विचेस गरजेचे नाहीत. व्हेन पॉवर लॉस ऑकर्स द रेक्टिफायर सिम्पली ड्रॉप्स आउट ऑफ द सर्किट अँड द बॅटरीज कीप द पॉवर स्टेडी अँड अनचेंज. म्हणजे काय, जेव्हा पॉवर लॉस होती, जेव्हा सिस्टीमची पॉवर जाते तेव्हा काय केलं जातं, तो रेक्टिफायर्स म्हणजे जे काय आहे त्याचे त्यांना ड्रॉप्स करतो. जे चार्जिंग होणारे रेक्टिफायर्स आहे त्यांना ड्रॉप करतो आणि जिकडे पॉवर लागत आहे तिकडे पॉवर तो स्टेडी प्रोव्हाइड करतो. व्हेन पॉवर इज रिस्टोर्ड द रेक्टिफायर्स रिझ्युम्स कॅरिंग मोस्ट ऑफ द लोड अँड बिगिन्स चार्जिंग द बॅटरीज थ्रू द चार्जिंग करंट मे बी लिमिटेड
to prevent the high power rectifier from overheating the batteries and boiling of the electrolyte. म्हणजे रेक्टिफायर काम करतात, चार्जिंग जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत चार्ज केलं जातं, जे पॉवर संपली, बॅकअप घेण्याची जागा संपली, चार्जिंग काय केला जातो तो रिमूव्ह केला जातो. The main advantages of an online UPS is its ability to provide an electrical firewall between the incoming utility power and sensitivity electronic equipment. म्हणजे काय, ह्या ऑनलाईन युपीएसचा वापर कशासाठी केला जातो की इलेक्ट्रिकल फायरवॉलचं म्हणजे जी काही युटिलिटी पॉवर आहे किंवा सेन्सिटिव्हिटी आहे त्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची, त्याची ॲबिलिटी काय आहे, त्याची क्षमता काय आहे हे चेक करण्यासाठी आपण ऑनलाईन युपीएसचा यूज करू शकतो. ती फाइंड आउट करण्यासाठी आपण ऑनलाईन युपीएस वापरतो, इलेक्ट्रिकल फायरवॉलसाठी पण. नंतर आहे बघा ऑफलाईन और स्टँड बाय युपीएस. ऑफलाईन त्याला दुसरं काय नाव काय आहे, स्टँड बाय युपीएस. मग द ऑफलाईन और स्टँड बाय युपीएस ऑफर्स ओनली द मोस्ट बेसिक फीचर्स प्रोव्हाइडिंग सर्ज प्रोटेक्शन अँड बॅटरी बॅकअप. म्हणजे ऑफलाईनमध्ये काय केलं जातं, इथे इन्व्हर्टरचा वापर केला जात नाही. इथे काय केलं जातं, सर्ज प्रोटेक्शन अँड बॅटरी बॅकअप केला जातो. जेव्हा लाईट येईल तेव्हा चार्जिंग करून ठेवली जाते आणि तो चार्ज झालेली बॅटरी बॅकअपचाच इथे यूज केला जातो, इन्व्हर्टर वापरलं जात नाही. मग नेक्स्ट आहे बघा द प्रोटेक्टेड इक्विपमेंट इज नॉर्मली कनेक्टेड डिरेक्टली टू इनकमिंग युटिलिटी पॉवर. जे काही इक्विपमेंट आपल्याला आवश्यक आहेत ते कशासाठी कशाला कनेक्टेड असतात, युटिलिटी पॉवरला कनेक्टेड असतात. वेन द इनकमिंग व्होल्टेज फॉल्स बिलो ऑर राईज अबोव द predetermined level, the UPS turns on its internal DC to AC inverter circuitry, which is powered from an internal storage battery. म्हणजे काय, DC to AC सर्किटरी ऑन होते आणि इंटरनल स्टोरेज बॅटरीमध्ये पॉवर स्टोअर करून ठेवली जाते. द UPS then mechanically switches the connected equipment onto its DC to AC inverter output. The UPS will be designed to power certain equipment such as personal computer without any objectional dip or brown out to the device. आता हे काय आहे, स्टँड बाय युपीएस म्हणजे काय, डायरेक्टली पॉवर येणे, एक युपीएस असेल, एक बॅटरी असेल, ती मल्टिपल डिव्हाइसला कनेक्ट करणे, त्याला म्हणतो आपण स्टँड बाय युपीएस. बॅटरी बॅकअप इथे यूज केला जातो. जो काही करंट असेल, ऑनलाईन करंट असेल, जो काही इनकमिंग डायरेक्टली करंट असेल तो डीसी टू एसी सर्किटरीमध्ये स्टोअर करून ठेवला जातो आणि तो इंटरनल स्टोरेजमध्ये आपण बॅटरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतो. हे झालं आपलं ऑफलाईन युपीएस अँड ऑनलाईन युपीएस. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि नोट्स राईट डाऊन करून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.